तुम्ही शांत कधी होता रे? एवढा वेळ दिल्यानंतर पण तुम्ही असेच वागता. सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील असं वाटतंय. एवढ्यासाठीच बोललो, कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर 4 वर्ष झाली नाहीयेत, 3 वर्ष झाली नाहीयेत, 2 वर्ष झाली नाहीयेत. पण साधारणपणे आताच्या लोकसभेनंतर या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय. आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे. ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण, आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल तो. आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर केले. आणि अजून काही जसे पुढच्या टप्प्यामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईल. त्याच्यामुळे आता नाव यू शूट. खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा निवडणुका जवळ येतील तशा युती असो, आघाडी असो, काही असो, आम्ही त्यात येत नाही. पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील. त्याची एक झलक मला असं वाटतं पण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी. पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचंय असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय. आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे. गेल्या 5 वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत. मी तुम्हाला थोडंसं अजून विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगतो. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या डोळ्यावरती फ्लॅश मारतो करत. फ्लॅश इथे मार, फोटो इथे काढ. तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात. पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो. त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं. तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय 400 पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं. त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने, बांधवांनी, भगिनींनी, त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं. ते अँटी मोदी, अँटी शहा वोटिंग होतं. ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं. त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली. आता विधानसभेची जी निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या 5 वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, ते राजकारण लोक विसरलेलं नाहीये, विसरणारही नाही. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण, ही प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली. आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या
50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाहीयेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील. हे मला ज्या मी फिरतोय, ऐकतोय, बघतोय, वाचतोय या सगळ्या गोष्टीत मला जे दिसतंय ते मी तुमच्या समोर मांडलं. मला माहिती तुम्हाला काय पाहिजे, आपण नंतर येऊ त्याच्यावर. महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला असं वाटतं का? निश्चित. कोणत्या घटनांमध्ये जास्त जातीयवाद. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमधून पण बोललो. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. म्हणजे जेव्हा पुलोस स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुलोस स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर. त्याच्यानंतर ते 80ला गेले. पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे. पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं. त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचे कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले. मग गणेश नाही फोडले, मग नारायण राणे गेले. या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं. म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही, कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती. कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती. जातीमध्ये बघितलं जात नव्हतं. संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं. या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता. त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं, हे मला असं वाटतं 99 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची. असं होतं, आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालवून घ्या. पण मला असं वाटतं, मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही, हा घराघरात शिरलेला विषय आहे. मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली, त्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, आम्ही घरी जाणं सोडून दिलं. हे असलं घाणेरडं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे सगळं सुरू झालं तेव्हापासून. बोला. मी बोलतो ना, मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, कळलं? आम्ही मगाशी सांगितलं ना तुम्हाला. हा, तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती. हा, मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून. मला हे जे आहे ना हे, कळलं का? ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा. ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात. त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी एवढे प्रयत्न नाही करत आहेत. अजून आग कशी लागेल याच्यासाठी जास्ती प्रयत्न सुरू आहेत. एकच मिनिट थांबतो, त्यांना काही प्रश्न विचार. म्हणजे माझी मान तर काही पक्षांचे लोक आपल्याकडून लढण्यास उत्सुक आहेत का, आपल्याकडे अप्रोच झाले का? दुसरं, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही आपण उमेदवार देणार आहोत. हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत, कळलं का? एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल?